साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. सिडको परिसरामधील सारंग चौक परिसरामध्ये ड्रेनेज तसेच पाण्याच्या समस्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी सकाळी पाहायला मिळालाय. एका 6 वर्षीय विद्यार्थिनीनं शाळेमधनं घरी आल्यानंतर ती पाणी पिण्यास गेली. तिनं ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि तिला पाण्यामध्ये काहीतरी हालचाल होताना लक्षात आलं आणि तिनं ते आईला दाखवलं तर त्यामध्ये जिवंत अळ्या दिसल्याचं निदर्शनास आलंय. परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे तसेच आळ्या सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. परिसरामधील घरांमध्ये लहान मुलं देखील आजारी पडतायत असं नागरिकांनी म्हटलंय. उलट्या, जुलाब, सतत पोटदुखी सारखे आजार त्यांना होत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनानं त्वरित याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलंय. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलाय. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घर घेऊन 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मला सतत तोच त्रास जाणवतो. एक तर चंबरचा, एक तर पिण्याच्या पाण्याचा. आणि कंप्लेंट करून पण कोणी म्हणजेच अधिकारी म्हणा काही कोणी इथं येत नाही, दाद देत नाही. आणि मग तक्रार तरी कोणाकडे करायची? आम्ही सर्वसाधारण लोक, आमच्या घरी काही ॲक्वा नाही, हे नाही ते नाही. आम्ही सर्वसाधारण लोक आहे, मध्यमवर्गीय. आज पण सकाळी मी पाणी लावलं, मुलीने प्यायला पाणी घेतलं. मम्मी हे किती घाण पाणी येते, वास मारतं, डायरेक्ट चंबरच्या पाण्याचा वास मारतो पिण्याच्या पाण्याचा. तर आम्ही तक्रार करायची कोणाकडे? मी वेदिका. मी शाळेतून आली तेव्हा मी पाणी प्यायला गेली तेव्हा माझ्या मम्मीला तिथून आळी होती. तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी दाखवलं तर आणि गेल्या दिवसापासून माझी बहीण आणि मी आजारी आहे. आळी कशात निघाली? पाण्यात निघाली प्यायच्या. सारंग चौक भागात पाण्यामध्ये काही आळे निघाले. नेमकं पाण्याचा प्रश्न कधी मिटणार असं नागरिकांचं म्हणतं, काय सांगाल सर? ही तक्रार आत्ताच प्राप्त झालेली आहे. संबंधित जो पाणी चेकर आहे त्याला पाठवून पाणी चेक करू आणि पुढील कारवाई करू. लोकांनी सहज ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे सिडकोमध्ये जागोजागी. तरी महापालिकेकडून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण शोधू ते पाणी दूषित पाणी असेल तर. नाव काय सर? जितेंद्र चव्हाण. कामगारांची वस्ती असणाऱ्या सिडको परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग 24 मधील सारंग चौकामध्ये पाण्याच्या प्रश्नाने प्रादुर्भाव निर्माण केला आहे. पण तसेच इथे येणारं पाणी हे कमी जलद गतीने न येता या पाण्यामध्ये जवळपास बरेच दिवसापासून आळ्या निघणं, पाण्याचा वास येणं यांसारखे बरेचसे असे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळं नागरिकांचे, महिलांचे व तसेच इथे राहणाऱ्या लहान मुलांचे जीवितव्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या महिला प्रशासनाकडे तक्रार करतात पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता येथे जो रोज पाणी पुरवठा केला जातो हाही विस्कळीत असा केला जातो जेणेकरून इथे येणारा हा पाणी पुरवठा इथे बऱ्याचशा पाण्याचा वास येत असल्यामुळं नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले असून इथे कुठल्याही प्रशासन दखल घेत नाही आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, यांनी जर लवकर दखल न घेतली तर महानगरपालिकेवर लवकरच आंदोलन छेडण्यात येईल. पाणी हा प्रश्न हा मूलभूत गरजांमध्ये येतो आणि या जर मूलभूत गरजा आम्हाला मनपा पुरवू शकत नसेल तर या मनपाचा धिक्कार आहे आणि हा धिक्कार आम्ही मनपामध्ये येऊन करू हीच त्यांना ग्वाही देतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.